ओम श्री अन्नपूर्णाय नमः। या दिवाळीला रेग्युलर चिवडा लाडू बरोबर हा एक प्रकार नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला डेफिनेटली आवडेल। तर बघूया आपण इतर फराळापेक्षा करायला सोपा प्रकार कर्नाटकी तरग। तर यासाठी मी इथे घेतलं आहे अर्धा किलो बेसन आणि चवीसाठी हळद तिखट मिठाबरोबर घेतलं आहे थोडंसं हिंग, जिरेपूड आणि ओवा। मग ॲड केलं 3 टेबलस्पून तांदूळाचं पीठ आणि घालूया ह्याच्यावर कडकडीत तेलाचं मोहन। तांदूळाच्या पिठामुळे छान क्रिस्पी होतात। आता हे सगळं नीट मिक्स करून पाण्याने थोडंसं घट्टसर पीठ मळायचं, हे असं। आता आपण पुरीला जशा लाट्या करतो ना तशा लाट्या करून घ्यायच्या आणि अशा झाकून ठेवायच्या, म्हणजे कोरड्या पडत नाहीत। आणि मग पुरीसारखंच थोडं पातळ लाटून घ्यायचं। असं लाटून याला मग काट्याने थोडेसे टोचे मारून घ्यायचे, म्हणजे या पुऱ्या तेलात फुगत नाहीत आणि अशा कुरकुरीत मस्त राहतात, मऊ पडत नाहीत। अशा पद्धतीने थोड्या थोड्या पुऱ्या लाटायच्या आणि तळून घ्यायच्या। सगळ्या पुऱ्या एकदम लाटून नाही ठेवायच्या, नाहीतर मग त्या कोरड्या पडून तुकडे पडू शकतात। हे अगदी झटपट तळले जातात आणि थंड झाल्यावर मस्त क्रिस्पी होतात। बघा ह्याचा रंग पण इतका सुरेख दिसतोय ना, हे बघा असे मस्त क्रिस्पी आणि एकदम हलके झालेत। आणि हे बघा अजिबात तेलकट झाले नाही आहेत। तर असे हे साधे सोपे चविष्ट तरग नक्की करून बघा आणि आवडलं की नाही नक्की कमेंट करून सांगा। सर्वांना शुभ दीपावली।